भाषेचे अलंकार इंग्रजीमध्ये पण आहेत, त्याला आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. इयत्ता 7वी साठी भाषेचे अलंकार 4 प्रकार दिलेले आहेत, पण आमच्या विद्यार्थ्यांनी 5 प्रकार पाठ केलेले आहेत, समजून घेतलेले आहेत. अलंकारचा अर्थ असा आहे की जसं एखादी स्त्री दागिन्यांनी शोभते, अलंकार म्हणजे दागिना. जशी एखादी स्त्री दागिने घातल्यानंतर ती शोभून दिसते, चांगली दिसते, तसंच भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्याला भाषेमध्ये काही अलंकार दिलेले आहेत. भाषेचं सौंदर्य वाढवतात, त्यांना अलंकार असे म्हणतात. मग ते इंग्रजीमधील कोणकोणते अलंकार आहेत, त्यांचे प्रकार किती आहेत ते पाहूया आमच्या विद्यार्थ्यांकडून. पर्सनिफिकेशन अलंकार जेव्हा निर्जीव वस्तूंना मानवी गुण दिले जाते व त्या मानवाप्रमाणे वागतात असे दाखवले जाते त्याला पर्सनिफिकेशन अलंकार असे म्हणतात. एक्झाम्पल, स्टार्स डान्स्ड इन द स्काय. याच्यात पर्सनिफिकेशन अलंकार कसं काय झालाय? स्टार डान्स्ड म्हणजे माणसासारखं डान्स करायला लागल्यात म्हणून त्याला स्टार डान्स्ड हे पर्सनिफिकेशन अलंकार. बरोबर आहे, म्हणजे त्या मानवासारखी कृती करायला, डान्स करायला. म्हणजे ओके, राईट. सिमिली अलंकार दोन भिन्न गोष्टींमध्ये निदान एखाद्या बाबतीत तरी समान गुणधर्माबद्दल तुलना करायची असेल तर सिमिली अलंकार याचा उपयोग केला जातो. सिमिली या अलंकारात लाईक, सो किंवा ॲज या शब्दांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, ही इज ब्रेव्ह लाईक लायन. म्हणजे तो सिंहासारखा शूर आहे. व्हेरी गुड, राईट. अलंकार जेव्हा एखादी गोष्ट खूप फुगून किंवा वाढवून सांगितली जाते जी प्रत्यक्षात अशक्य असते तेथे हायपरबल वापरतात. उदाहरणार्थ, ही रन्स फास्टर दॅन वाइंड. म्हणजे तो वाऱ्यापेक्षाही वेगवान आहे असं इथे सांगितलंय, म्हणून इथं हायपरबल म्हणजे अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. बरोबर. अलंकार जेव्हा दोन तुलना असतात परंतु त्या दोन्ही गोष्टी एकच असतात असे मानले जाते तेव्हा त्या अलंकाराला मेट्रेफर अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, कॅमल आर द शिप्स ऑफ द डेझर्ट म्हणजे उंट हे वाळवंटातील जहाज आहे. ओके. रिपिटेशन अलंकार एखाद्या कविते शब्द किंवा वळ पुन्हा पुन्हा रिपीट झालेले असेल तर रिपिटेशन असे म्हणतात. एक्झाम्पल, स्लीप बेबी स्लीप. म्हणजे याच्यामध्ये स्लीप बेबी स्लीप म्हणजे स्लीप हा शब्द रिपीट झालेला आहे म्हणून हा रिपिटेशन अलंकार आहे. बरोबर.